श्री दत्त गुरु महाराज त्रिमूर्ती शक्तिपीठ पुणे। आध्यात्मिकतेचा अंतःकरणापासून आरंभ होतो, वेशभूषेपासून नव्हे। आपण आपल्या स्वामींना आपले गुरु मानतो, पण सत्य हे आहे की स्वामींनी आपल्याला त्याचे शिष्य मानले का हे महत्त्वाचं आहे। आपण एवढी पात्रता बाळगली का की आपण त्यांचे शिष्य म्हणून घ्यावे, हे आपल्या अंतःकरणाला विचारा। आपल्या अंतःकरणातून जे खरं उत्तर प्राप्त होतं तेच उत्तर स्वामींमार्फत प्राप्त होतं, कारण आपलं खरं अंतःकरण म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज। असे जीवनातील प्रखर सत्य समजावून सांगणारे, तसेच अनेकांच्या मनोभूमिकेत आध्यात्मिक प्रगल्भ अभिरुचीचं बीजारोपण सर्वप्रथम ज्यांनी केलंय ते गुरुवर्य श्री अतुलदादा समर्थ यांना प्रणाम। गुरुवर्य श्री अतुलदादा स्वतःला एक सामान्य श्री स्वामी समर्थ सेवक मानतात, पण अनेकांसाठी ते एक सत्याचा मार्ग दाखविणारे एक असामान्य गुरु आहेत। भक्तांच्या प्रत्येक हाकेला धावणारे, पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असे उत्कृष्ट व्यक्तिमत्व अंगीभूत असणारे संत पुरुष आहेत गुरुवर्य श्री अतुलदादा समर्थ। त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर त्यांच्या अद्भुत लीला आविष्कार अक्षरागणे तो अनुभवास आलाय। त्याबद्दल शब्दांचे बुडबुडे उधळणं हास्यास्पदच नव्हे तर ते अज्ञान विलसितही ठरेल। श्री अतुलदादा नेहमीच म्हणतात, फळाची अपेक्षा करता तर झाडही फळ देणारच शोधावं। पिंपळाचं झाड सावली देतं पण फळ देत नाही, त्याचप्रमाणे दुःखाशिवाय सुखाचं अस्तित्व काहीच नसतं। गुरुवर्य श्री अतुलदादा समर्थ यांना वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी श्री स्वामी समर्थ महाराजांची सिद्धी प्राप्त झाली। स्वामींचे लाडके सूत, पण स्वतःला ते स्वामी सेवक म्हणून आपली ओळख करून देतात। त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांचा दृष्टांत प्राप्त आहे। त्यांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपले कार्य पुढे वाहण्यास संबोधले आहे, असा वरदहस्त त्यांना प्राप्त आहे। आधुनिक विचारांचे आणि आध्यात्मिकतेला नवीन वैज्ञानिक आणि पारिभाषिक दृष्टिकोनातून पाहणारे सद्गुरू श्री अतुलदादा समर्थ यांना स्वामीद्वारे प्राप्त झालेलं ज्ञान ते गेल्या 19 वर्षापासून श्री स्वामी समर्थ समस्या निवारण केंद्र पुणे शहरात राबवित आहेत। लाखो भाविकांना त्यांच्या सफल मार्गदर्शनाचा प्रसाद प्राप्त झालाय। संपूर्ण महाराष्ट्र राज्यातूनच नव्हे तर विदेशातूनही स्वामी भक्तांचा ओघ त्यांच्या आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला आकर्षित होत असून त्यांच्या भेटीस येत आहे। त्यांचे हे कार्य अंधश्रद्धा आणि अंधविश्वासाविरुद्ध एक ठोस मोहीम आहे। आध्यात्मिक म्हणजे अंधविश्वास नव्हे तर एक वैज्ञानिक आणि पारिभाषिक दृष्टिकोन, असं गुरुवर्य श्री अतुलदादा समर्थ यांचं म्हणणं आहे। या वाक्याचं स्पष्टीकरण ते खूप सुंदर उदाहरणानं आपल्या स्वामी भक्तांसमोर मांडतात। ते म्हणतात, अमृतात राहून अंग स्वच्छ करता येतं, पण अंतःकरणाचं काय, ते कसं होणार? माणूस कधीही देव होऊ शकणार नाही, देव आणि मनुष्यात फरक राहणारच। काही चमत्कारिक शक्ती प्राप्त झाल्या म्हणून मनुष्य देव होत नाही। त्या माणसानं देवाला कधीही विसरू नये। जसं पाण्याला निळा हा सुंदर रंग त्या निळ्या आकाशामुळे प्राप्त झालाय, तर त्या पाण्यानं त्या आकाशाला कदापि विसरू नये, हा त्याचा प्रथम धर्म आहे। तसंच मनुष्यानंही देवाला विसरू नये, हा त्याचा प्रथम धर्म होय। शक्ती प्राप्त झाल्यामुळे आपण देव झालो या विचारामुळे आपण देवाचा अनादर करत आहोत, त्यामुळे आपण अधर्मी होतो, असं ज्ञान श्री अतुलदादा नेहमीच आपल्या प्रवचनातून देतात। स्वामींच्या दृष्टांतातून स्वामींनीच गुरुवर्य श्री अतुलदादा समर्थ यांना श्री दत्त महाराज त्रिमूर्ती शक्तिपीठाची स्थापना करण्यास सांगितलंय, जे पुण्यनगरी पुणे येथे पिंपळे गुरव काशीद पार्कमध्ये उभारण्यात येत आहे। या शक्तिपीठाचं भाकीत श्री अतुलदादांनी 15 वर्षापूर्वीच केलं होतं, ज्याचे अनेक भाविक साक्षीदार आहेत। गुरुवर्य श्री अतुलदादांनी भविष्यात जगात काय काय घडणार आहे याचं सुद्धा भाकीत केलंय, जे घडताना अनेक भाविकांनी अनुभव घेतलेत। गुरुवर्य श्री अतुलदादा आधुनिक विचार असणारे उत्कृष्ट असे व्यक्तिमत्व आहेत, ज्यांनी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेऊन सिम्बायोसिस महाविद्यालय वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर शिक्षण केलंय। शिवाय 6 सिग्मा क्वालिटी मॅनेजमेंट ब्लॅक बेल्ट आहेत। ते स्वतः व्यावसायिक आहेत। अशा उत्कृष्ट व्यक्तिमत्व असणाऱ्या दादांच्या दरबारातून भाविकांच्या प्रत्येक समस्येचं निवारण झालंय। गुरुवर्य श्री अतुलदादांनी कोरड्या विहिरीतून पाणी काढणं, विवाह जमणं, घटस्फोट न होणं,
संतती सुख लाभणं, आजार बरे होणं, वास्तुदोष निवारण, कोर्ट केस, परदेशात जॉब मिळणं, व्यवसायातील अडचणी दूर होणं अशा असंख्य प्रश्नांवर मार्गदर्शन करून भाविकांना यशस्वी अनुभव आलेले पाहायला मिळतात। गुरुवर्य श्री अतुलदादा यांच्या अर्धांगिनी सौ सुप्रियाताई या सुद्धा उच्च शिक्षित आहेत। त्या MA LLB पदवीधारक आहेत। याशिवाय त्या वास्तुपंडित, कुंडली शास्त्र, पत्रिका, ज्योतिष्य विद्या सुद्धा पारंगत आहेत। नमस्कार, माझं नाव कविता डोळस। मी गेल्या 5.5 वर्षापासून आपल्या दादांकडे येते, लक्ष्मीनारायण कन्सल्टन्सी म्हणजे दादांकडे येते। तर सुरुवातीला मी येण्याचं कारण माझं असं की माझ्या मुलीला थोडेसे मेडिकल इश्यूज होते आणि ती अगदी 6 महिन्याची होती, पण तिची ग्रोथ काही नॉर्मल नव्हती आणि त्याच्यामध्ये म्हणजे खूप पुण्यातलं एक नामवंत हॉस्पिटल आहे, तर त्यांनी असं सांगितलं की तिच्या काही जेनेटिक टेस्ट करूयात आणि टेस्ट केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुमच्या मुलीला जेनेटिक प्रॉब्लेम आहे, तर एक GM1 GM2 असा जेनेटिक आजार आहे, तर त्याच्यामध्ये अगदी मूल 2 वर्ष जगतं, त्याच्यावरती मूल जगत नाही। आणि त्यावेळेस ना म्हणजे समजलंच नाही की आयुष्यात आता पुढं काय करायचं। एक तर लग्नाच्या 2-3 वर्षानंतर म्हणजे बाळ आम्हाला झालं होतं आणि त्यात असं डॉक्टरने सांगितलं आणि असंही सांगितलं की आयुष्यात पुन्हा मूल नका होऊ देऊ, झालं तर असंच प्रॉब्लेम होऊ शकतो। तर सुरुवातीला सुचलंच नाही की काय करावं म्हणून अक्षरशः हताश झाले। खूप सारे डॉक्टर फिरले, पण एक मनात माहिती होतं की जेनेटिक आजारांवर काहीच इलाज नव्हता। तर दादांचं आमच्या आयुष्यात येणं म्हणजे स्वामींची मर्जी म्हणा किंवा चमत्कारच असेल की स्वामींनी दादांना आमच्या आयुष्यात आणलं। अचानक मोबाईल म्हणजे स्वामींची गाणी ऐकता ऐकता दादांच्या चॅनलचं नोटिफिकेशन पडलं। स्वामी संकेत म्हणून एक चॅनल आहे दादांचा, तर असेच त्याच्यामध्ये टेस्टिमनीज बघता बघता माझ्या मनामध्ये असं वाटलं की हे स्वामींचीच मर्जी आहे की मी तिथं जावं आणि माझ्या प्रश्नांची मला उत्तरं मिळतील की असं का होते। तर दादांची अपॉइंटमेंट मिळाली आणि मी दादांच्या समोर गेले। रात्रीचे जवळपास 12 वाजता माझी अपॉइंटमेंट आली आणि दादांशी बोलता बोलता मला फक्त इतकंच विचारायचं होतं की डॉक्टर तर सांगतात की आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाही, तुमची मुलगी 1-2 वर्षाच्या जास्त जगू शकत नाही। आणि इतकं झाल्यानंतर मला फक्त इतकंच विचारायचं होतं की माझ्या मुलीच्या आयुष्यात म्हणजे आयुष्य किती आहे आणि तिला असं का होतंय, इतकंच विचारायचं। कारण आपण म्हणतो ना की ज्यावेळेस डॉक्टर मदत नाही करू शकत तर आपण देवाचा धावा करतो की देव आपलं काहीतरी मदत करेल। तर मी असंच गेले आणि फक्त इतकंच विचारलं की माझ्या मुलीचं आयुष्य किती। तर त्यावेळेस दादा असं फक्त म्हणजे दादाच होते की ते म्हणाले की ताई तू असं का म्हणते की तिचं आयुष्य एवढंच आहे। मी सांगतो तुला की मेडिकल सायन्स काय म्हणते हे मला माहित नाही, पण 99% मी गॅरंटी घेतो की तिचं आयुष्य खूप मोठं आहे। मी इतकंच ऐकलं तर मला इतका आनंद झाला की असं होऊ शकतं का म्हणून। तर त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की मी म्हटलं मग असं का होतंय, डॉक्टर तर म्हणाले की तिचं आयुष्य तिला 2 वर्षाच्या जास्त जगू शकत नाही, तर मग असं का होतंय तुम्ही सांगू शकता का। मग त्यावेळेस दादा 2 मिनिटं गप्प बसले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये जे दगडाचे देव आमच्या पूर्वीपासून घरामध्ये होते, तर त्यांनी अगदी सायंटिफिक पद्धतीने आम्हाला ते समजून सांगितलं की जर तुम्ही घरामध्ये दगड म्हणजे शनीचा रूप असतं, तुम्ही जर घरामध्ये दगडाची पूजा केली तर असे प्रॉब्लेम होतात। आणि माझी मुलगी त्यावेळेस 6 महिन्यांचीच होती आणि ते म्हणाले की तू फक्त ते घरामधून काढ आणि त्याला त्याची योग्य जागा दे आणि त्याच्यानंतर बघ। आणि अगदी ते काढल्यानंतर 15 दिवसामध्येच मुलीमध्ये इम्प्रूव्हमेंट व्हायला लागली। अगदी हे अशक्य वाटणारी गोष्ट आहे की असं होऊ शकत नाही, पण ते आम्ही एक्सपिरियन्स केले की खरंच ते देव तिथून काढल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही त्याला उघड्या छताखाली एक मंदिरासारखं बनवा आणि तिकडं ठेवा, ती त्याची योग्य जागा आहे। ते काढल्यानंतर तुम्हाला फरक दिसेल। आणि ते काढलं, अगदी माझी मुलगी एकदम व्यवस्थित झाली आणि मी ऑगस्ट महिन्यामध्ये आले होते, नोव्हेंबरमध्ये तिचा बर्थडे होता, ती अगदी नॉर्मल मुलांसारखी झाली, काहीही तिला प्रॉब्लेम नव्हता। दादांचं येणं म्हणजे आमच्या आयुष्यात खरंच खूप मोठी गोष्ट आहे। मी अतुलदादांची जवळपास गेली 17 वर्ष जुडलेलो आहे। माझं सुरुवात त्यांच्याबरोबर एकदम कॉलेजच्या स्टार्टिंगच्या डेजमध्ये झाली। ओळखतो मी त्यांना लहानपणीपासून, एकदमच ज्या वेळेला मी सुरुवात केली त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करायला, आय थिंक सो 12-13 वर्षांपूर्वी ह्या एक्सपिरियन्सने त्याच्यामध्ये मी डायरेक्ट माझ्या लग्नाचा एक अनुभव तुम्हाला सांगू इच्छितो। माझं लव्ह मॅरेज आहे आणि ज्यावेळेला मी अतुलदादांकडे पहिल्यांदा तिला आणलं होतं
दाखवायला भेटवायला. त्यावेळेला त्यांनी सांगितलं डायरेक्टली की हीच तुझी होणारी मिसेस आहे. सो त्यावेळेला मी ते लक्षात ठेवलं चांगलंच. आणि त्याच्यानंतर मग घरेमध्ये प्रॉब्लेम्स झाले, त्याच्यामुळे आमचं होऊ शकत नव्हतं. घरचे ॲग्री नव्हते तिच्या समोर माझा जॉब किंवा अजून काही एज्युकेशन इश्यूज असतील तर जे काही. त्यानंतर दादा मला म्हणाले की तिला सोडून दे म्हणून. तर मी मागे पुढे काही विचार नाही केला आणि मी एका झटक्यात तिला सोडलं. मी सांगून हे सोडलं की माझ्या गुरुने सांगितलेलं आहे, त्याच्यापुढे मी काही नाही करणार. सो त्यांनी सांगितलं ते सोडवून देतील एवढा विश्वास ठेव माझ्या गुरुवरती, कारण त्यांनी सांगितलं आहे होणार. सो त्याच्यानंतर मी 1 वर्ष अजिबात कॉन्टॅक्टमध्ये नाही राहिलो, काहीच नाही. त्याच्यानंतर सडनली मी असंच एकदा मठामध्ये गेलो होतो आणि थोडासा नाराजच होतो. पण त्यावेळेला मला दादा म्हटलं काय आलं, म्हटलं काय नाही, जस्ट नॉर्मल आमचं डिस्कशन. मैंने दादा ने मला बोले कि तू बैंकॉक कब जा रहा है. मैंने मैं बैंकॉक क्यों जाऊँगा. तो मैंने जाए 15 दिन में तेरे को कॉल आएगा तो बैंकॉक जा रहा है. मतलब मेरे को नहीं जाने का. सो सडनली आफ्टर 15 days मला खरंच इंटरव्ह्यूचा कॉल आला. प्रोफेशनली मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. सो तिकडच्या एका ऑटोमोबाईल कंपनीने मला इंटरव्ह्यू घेतला होता. इंटरव्ह्यू झाला, सगळं झालं. म्हणजे बिफोर दॅट ना इंटरव्ह्यू प्लॅन होता ना, काहीच प्लॅनिंग नव्हतं. मग 19 मला अजूनही आठवते फ्लाईट होती 19ची. मी त्याच्या आधीच्या गुरुवारी येऊन दादांना भेटलो, पण थोडासा नर्वस होतो किंवा सिरियस होतो. फार काही खुशी नव्हती, कारण शेवटी मॅरेजचा तो प्रॉब्लेम चालू होता आणि त्यात मी आउट ऑफ इंडिया जाणार म्हटलं तर अजूनच मला टेन्शन आलं होतं. दादा म्हणले की हो गया ना अभी जॉब, अभी काय टेन्शन येते. मी चेहरा खालीवरून बसलो होतो तेव्हा दादाने विचारलं की बॅटरी चार्ज आहे का त्याला मोबाईल का. बोला की क्या बोल रहा था. मतलब जा देखो कॉल करेगी बोला आज. तो दॅट टाइम आय वॉज व्हेरी सरप्राईज. तो सिरियसली माझ्यापासून त्यावेळेला माझ्याकडे बॅटरी आय थिंक सो 9% काहीतरी राहिली होती आणि मी मॉलमध्ये टाय घ्यायला चालू होतो आणि तिचा कॉल आला आणि मग मी सांगितलं असं असं. बोलता बोलता फोन माझा स्विच ऑफ झाला. मला ते आठवलं की दादाने सांगितलं. मग मी माझ्या मित्राच्या फोनवरून मग तिला कॉल केला, म्हटलं की मेसेज चालू आहे. देन आफ्टर दॅट थिंग्स मूव ऑन झाल्या. दादा म्हटले घरचे पण ऐकते तू जा. मग मी गेलो 2 महिन्यात माझं कोर्ट मॅरेज झालं, तिचे वडील ऐकले, सगळे नॉर्मल झालं. परत येऊन फेब्रुवारीमध्ये लग्न केलं आणि प्रॉपर वेल मी चालू केलं. गुरु साक्षात परब्रह्म या ठिकाणी आत्मदादा समर्थ यांनी म्हणजे त्यांना स्वामी समर्थ महाराजांची सिद्धी प्राप्त झाली आणि ते त्या याच्यातून भक्तांना किंवा इथे येणाऱ्या लोकांना योग्य चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करणं, म्हणजे समजेल अशा भाषेत. त्याच्यानंतर इथं जे हे आहे ते सर्वांसाठी मंदिर खुलं आहे. प्रत्येकाला पूजा करायची, अभिषेकाची, आरती करण्याची सगळ्यांची संधी देतात. त्याच्यामुळे लोकांना मंदिराबद्दल परिसरामध्ये आपुलकी निर्माण झाली. मंदिर सुरू होण्यापूर्वी सगळे दिवस दादा सर्वांसमोर जे वागतात त्याच्यामुळे सगळ्या लोकांना म्हणजे प्रेम निर्माण झालं होतं आणि सगळे आपुलकीने विचारत होतात की मंदिर तुम्ही कधी सुरू करणार आहे. पण त्यांनी मग दत्तदेवजीच्या अनुषंगानं त्याने हे सुरू केले आणि आम्हाला या परिसरामध्ये मंदिराचा खूप चांगला म्हणजे लाभ मिळाला आम्हाला. आणि परिसरातले सगळे लोक दर्शनासाठी येतात, आरतीला येतात सकाळी 7:30 वाजता आणि संध्याकाळी 8 वाजता येतात. श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न. मी श्री अतुलदादा समर्थ आहे. मी एक सामान्य श्री दत्तभक्त आणि सामान्य स्वामी सेवक. गेल्या 2004 पासून मी स्वामी सेवेत रुजू आहे. स्वामी कृपेने मी स्वामी भक्तांना आध्यात्मिक मार्गदर्शन सफलरित्या प्राप्त करून दिले आहे. आपण भक्तांचं टेस्टिमोनियल माझ्या वेबसाईटवर पाहू शकता. माझ्या वेबसाईटचं नाव आहे www.श्रीअतुलदादा.com. 2006 मध्ये मला श्री स्वामी समर्थ महाराजांनी दृष्टांताद्वारे एक सुंदर, अद्भुत आणि दिव्य कल्पना माझ्या मनात उजागर केली. मला असा बोध दिला की जवळजवळ 15 वर्षांनंतर तुझ्याद्वारे एक असे मंदिर पुण्याच्या पिंपळे गुरुमध्ये स्थापित होईल जे संपूर्ण भारत अनोखे आणि दिव्य असेल. आणि तो बोध खरंच अगदी 15 वर्षांनंतर अस्तित्वात आला. स्वामी आदेशाने आणि आशीर्वादाने आज ते दिव्य कार्य मी आणि माझ्या सहकारीद्वारे वास्तवात आणले आहे. मी खूप आनंदित आणि उत्साही आहे. आपले सर्व दत्त संप्रदायातील भक्तांसमोर या मंदिराचं महात्म्य मांडण्याची संधी प्राप्त होत आहे. या मंदिराची कल्पना ऐकून आपण नक्कीच या मंदिराचे दर्शन घेण्यास उत्साही. याच मंदिरात संपूर्ण ब्रह्मांड नांदते. हेच ते मंदिर. याच मंदिरात आपल्या पितरास मोक्ष प्राप्त होतो. तर याच मंदिरात एक नूतन आयुष्य प्राप्त होते. आपल्या पापाचा नाश पण इथेच होते. स्वामी आदेशाने या मंदिरात स्वामी आदेशानुसार या मंदिरात त्यांच्या सोबत गजानन महाराज व साईनाथ महाराज यांची स्थापना करण्यास सांगितले.
यासोबत साक्षात प्रस्थान केलेले म्हणजे बसलेले एकमुखी दत्तांची सुद्धा स्थापना करण्यास आदेश दिला. एवढंच नव्हे तर या सर्व रचण्याचे कारण म्हणजे पारिभाषिक दृष्टिकोन सुद्धा समजून सांगितला. स्वामी बोधनुसार संपूर्ण ब्रह्मांड एकाच ठिकाणी जे विस्कटलेले आहे, देह विभाजित झालेले आहेत, त्यास एकत्र मांडण्यामुळे त्रिलोक इथेच अवतारले. ब्रह्मदेवास देखील श्री दत्त महाराजाद्वारे पूजले जाईल, तर साईनाथ महाराजांना कलियुगी विष्णुरूपी म्हणून त्याचे पापाचे नाश करण्यास सुद्धा पूजले जाईल. माझ्या म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजमुळे मृत्यूशी निगडीत म्हणजे पितृदोष किंवा पितरांचे समस्यांचे निवारण प्राप्त होईल, कारण मी साक्षात महादेवाचा अवतार. तर साक्षात गणपती देवाचा कलियुगी अवतार श्री गजानन महाराज इथे दर्शनास आलेले भक्तांचे विघ्न दूर करेल. असे एकच मंदिरास आलेले सर्व भक्तांचे कल्याण होईल. तसे सर्व ब्रह्मांड इथे स्थापित झाले. स्वामी आदेशानुसार आणि कल्पनेनुसार हे जे मंदिर जागृत मंदिर म्हणून प्रचलित होईल, कारण हे मंदिर सर्वसामान्यांचं आहे. इथे प्रत्येक भक्तास पूजेचा आणि आरतीचा मान दिला जातो. मला आपल्या सर्वांना निवेदन करायचं आहे की आयुष्यात एकदा तरी या दिव्य आणि अलौकिक मंदिरास भेट द्या आणि आपल्या जीवनाचे सार्थक करा, कारण इथेच जन्म, इथेच मृत्यू, तर संपूर्ण ब्रह्मांडही इथेच. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज प्रसन्न. नमस्कार, मी ॲडव्होकेट सौ सुप्रिया समर्थ, एक ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ, वास्तुशास्त्र तज्ज्ञ व स्वामी संकेत मासिकाची संस्थापक. याच्या संकल्पनेचं मूळ श्री अतुलदादा समर्थ स्वतः आहे, अशी माझी ओळख आहे. माझे यजमान श्री अतुलदादा समर्थ यांचं इंग्रजी माध्यमातून शिक्षण झाले असून ते 6 सिग्मा ब्लॅक बेल्ट क्वालिटी मॅनेजमेंट त्यांनी केलेला आहे. ग्राफिक डिझायनर म्हणून स्वतःचा ते व्यवसाय करतात. 2004 मध्ये श्री अतुलदादांना वाचासिद्धी प्राप्त झाली. अतुलदादांना स्वामी समर्थ महाराजांचा दृष्टांत झाला. स्वामींचा वरदहस्त प्राप्त झाल्यामुळे स्वामी आदेशांनी गेले 18 वर्ष ते आध्यात्मिक समस्या निवारण केंद्र पुणे येथे चालवतात. याच कारणामुळे श्री अतुलदादा समर्थ आध्यात्मिक प्रचारक म्हणून त्यांची ओळख आहे. लाखो भाविकांना त्यांच्या मार्गदर्शनामुळे लग्न समस्या असो, कोर्ट केस असो, नोकरी, व्यवसाय, संतान सुख प्राप्ती असो, परदेशात नोकरी असो अथवा राजकारण, या सर्व प्रश्नांवर आध्यात्मिक पारिभाषिकरित्या यशस्वी मार्गदर्शन त्यांनी केले आहे. हे मी स्वतः पाहिले आहे, अनुभवले आहे. भाविकांना आलेले अनुभव आपण YouTube चॅनल स्वामी संकेत अनुभूती यावर पाहू शकता. मी प्रथम आपणास आमची शैक्षणिक पात्रता नमूद केली, कारण आमच्या आध्यात्मिक प्रवासात कुठेही अंधश्रद्धेला वाव नाही. आध्यात्मिक कार्याबरोबरच सामाजिक कार्य करण्यासाठी श्री अतुलदादा समर्थ यांनी अंजुर फाउंडेशन संस्थेची स्थापना केली. सामाजिक कार्याची भावना मनात रुजू होणं हे अत्यंत महत्वाचं आहे, असं श्री अतुलदादा नेहमीच म्हणतात. श्री दत्त महाराज भक्त, स्वामी समर्थ महाराज भक्त, साईनाथ महाराज भक्त आणि गजानन महाराज भक्त या सर्व भाविकांना आज मी आव्हान करते, आजवर जसा आपला सहयोग लाभला तसाच पुढेही लाभावा. कारण मंदिराला लागून 2 गुंठे जागा घेणे आहे, कारण त्या जागेवर स्क्रॅप गॅरेज होण्याची संभावना आहे. यामुळे आपण निधी स्वरूपात मदत करावी. आपल्या मदतीमुळे जागा घेणे शक्य होईल. तसेच कळस, कंपाऊंड वॉल इत्यादी कामेही जोमाने पूर्णत्वाला येईल. आपला आर्थिक सहयोग अपेक्षित आहे. आपणास ATG कर सवलतही प्राप्त होईल. धन्यवाद. श्री अतुलदादा समर्थ यांना आलेल्या स्वामींच्या दृष्टांतातून श्री दत्त गुरु महाराज त्रिमूर्ती शक्तिपीठाची स्थापना करण्यात येत आहे, ज्याचं बांधकाम जवळजवळ 75% पूर्ण झालंय. इथे एक अशा अद्वितीय आणि अद्भुत शक्तिपीठाची निर्मिती केली जात आहे, जिथे साक्षात श्री दत्त गुरु महाराज विराजमान होतीलच. त्याचबरोबर या महाराष्ट्र भूमीचे अद्वितीय संत, ज्यांना साक्षात श्री दत्त महाराजांचा अवतार म्हणून ओळखलं जातं, असे त्रिविभूती श्री स्वामी समर्थ महाराज, संत श्री गजानन महाराज आणि श्री साईनाथ महाराज हे सुद्धा विराजमान होते. या अद्भुत विस्मयजनक शक्तिपीठाचं नाव श्री दत्त गुरु महाराज त्रिमूर्ती शक्तिपीठ पुणे असं असेल. पुण्यनगरी पुणे येथे पिंपळे गुरव काशीद पार्कमध्ये या शक्तिपीठाची स्थापना होणार आहे. आपलं हे शक्तिपीठ उभारण्याकरिता दान मोलाचं ठरेल. श्री दत्त गुरु महाराज त्रिमूर्ती शक्तिपीठाच्या स्थापनेचं कार्य 25% अपूर्ण आहे. त्यासाठी आपलं मोलाचं योगदान आणि निस्वार्थ सेवा प्रदान करून अद्भुत
सकारात्मक कंपन ऊर्जेची निर्मिती होऊन एक जागृत शक्तिपीठ तयार हो, जेणेकरून प्रत्येक भक्तास निश्चितपणे आशीर्वाद प्राप्त होतील. तर भक्तांनो, आपण या सेवेचा अधिक लाभ घेऊया. या शक्तिपीठाचे हाती घेतलेले कार्य आपल्या सेवेद्वारे पूर्ण करूया. श्री दत्त गुरु महाराज त्रिमूर्ती शक्तिपीठ, पुणे. सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी.